जेनझीला साथ घालण्यासाठी पुण्यामध्ये राहुल गांधी तरुणींशी संवाद साधणार आहेत। उद्या होणाऱ्या राहुल गांधींच्या या कार्यक्रमावरून जोरदार राजकारण पेटलंय। युवकांना 25-25 हजारांचा आमिष देऊन गर्दी जमवण्यात आली असा गंभीर आरोप भाजपने केलाय। छात्रों की गूंज या कार्यक्रमाला पुणे पोलिसांनी जवळपास 30 अटींसह परवानगी दिली आहे। त्यामुळे एवढ्या अटी शर्ती कशा करता असा सवाल विरोधक विचारतात। तर या कार्यक्रमाला सुमारे 8 ते 10 हजार मुली उपस्थित राहण्याची शक्यता आहे। पुणे हे मुलींच्या पहिल्या शाळेचं शहर आहे। त्यामुळे ऐतिहासिक शहरामध्ये राहुल गांधी मुलींशी थेट संवाद साधणार आहेत। पेपर लीक, विद्यार्थ्यांच्या हक्कांची लढाई, मुली आणि महिलांवरचे वाढते अत्याचार अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर राहुल गांधी मुलींशी संवाद साधणार आहेत। राहुल गांधी आपण 25-25 हजार रुपयाचे आमिष देऊन आपल्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाला युवकांना या ठिकाणी प्रलोभन देऊन बोलवण्याचा प्रयत्न आपण करत आहात। कारण या देशाचा युवक हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचा युवक हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे आणि त्यामुळे तुम्हाला तो रिस्पॉन्स देणार नाहीये आणि म्हणून आपण 25 पैसे देत आहे। हे 25-25 हजार किती लोकांना देऊ इच्छित आहेत? त्यात येणारा पैसा कुठून येतोय? तो काँग्रेस कार्यालयातून येतोय, टिळक भवनमधून येतोय का विदेशातून आर्थिक मदत मिळवणाऱ्या संघटना काँग्रेसच्या माध्यमातून हा पैसा घुसवत आहेत? याची चौकशी सखोल झाली पाहिजे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी राहुल गांधींच्या सभेसाठी मदतच करतात ते। परवा ते बोललेत की काँग्रेसच्या शाळा कॉलेजचेच मुलं त्या ठिकाणी राहतील। पण तुम्हाला माहितीसाठी सांगतो की त्यांच्या या वक्तव्यानं जे ग्राउंडची कॅपॅसिटी त्याच्या 5 पटीनं मुलं मुली त्या ठिकाणी राहतील। तर सत्ताधाऱ्यांना राहुल गांधींच्या केवळ नावानी भीती वाटते असा आरोप करून विजय वडेट्टीवार यांनी मग टोलाही हाणला। तर त्याला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी अत्यंत खोचक प्रत्युत्तर दिले। बघूया। राहुल गांधी नाम का डर उनको सता रहा है। जे राहुलजींची भीती आहे ना ती त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून, कृतीतून सगळं दिसते। व जिथे 30 अटी घातल्या जातात त्यांच्या कार्यक्रमासाठी, आम्ही जर तो विचार केला असता तर भारतीय जनता पक्ष या देशात दिसली असती का? आम्ही रिव्हेंज पॉलिटिक्स करत नाही। आम्हाला बदल्याची भूमिका कधीच आम्हाला मान्य नाही। आम्ही विचाराची बांधील आहोत। हे कसल्या विचाराची बांधील आहेत? त्यामुळे ते काय म्हणतील, इन्फ्लुएन्सरला 25,000 रुपये देतात। अरे धन तुम्ही लुटलात, महाराष्ट्र देश तुम्ही लुटलात। खरं ही भाजपची मंडळी ना कानगोष्टी खूप करत असतात। अफवा फैलवणारी ऑर्गनायझेशन म्हणून यांना ओळखल्या जातं। तर हेच अफवा फैलवत आहेत। राहुलजी येत आहेत, जेनझी सोबत बोलायचं आहे। जेनझींनी तिथे रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि आम्हाला काय खूप इन्फ्लुएन्सर्सला वगैरे काय बोला, हां जे आमच्या विचाराचे आहेत, जे सर्वधर्म संभावाचे आहेत, त्यांच्यासोबत नक्कीच आमचे काही रील्स झालेले आहेत। म्हणजे मी पण बोलली 1-2 मंडळींसोबत, पण ते आवर्जून आपुलकीनं आले। म्हणजे आमच्याकडे अशी प्रथा नाही आहे की पैसे देऊन काय करा। ही प्रथा भाजपवाल्यांचीच आहे आणि त्यांनीच लावलेली आहे। आतापर्यंतच्या सगळ्या नेत्यांच्या झाल्या तर वेगळ्या अटी काहीच नाही आहेत। कुठल्याही प्रिकॉशनरी मेजर्ससाठी सरकारचे, पोलिसांचे ज्या काही अटी शर्ती असतात त्याच त्याच्यामध्ये आहेत। वेगळी कुठली त्याच्यात स्पेशल ॲड घातले असं मला वाटत नाही, घालायचं काही कारण नाही आहे। फक्त त्या ठिकाणी लॉ अँड ऑर्डर सुरक्षित राहावी याची जर सरकार काळजी घेत असेल तर त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे। काँग्रेस नेते म्हणतात सरकार घाबरतंय राहुल गांधींना, खूप घाबरतोय। आता यांची एवढी ताकद वाढली की आता त्यांना घाबरण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही। घाबरण्यासाठी पहिली स्वतःची ताकद उभी करा। तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी उद्या पुणे दौऱ्यावर येतात। राहुल गांधींच्या स्वागताकरता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पुण्यामध्ये बॅनर्स लावलेत। राहुल गांधींच्या स्वागताचे बॅनर शहरात लागल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलंय। रोहित पवारांकडून राहुल गांधींचं जाहीर स्वागत का करण्यात येत आहे, रोहित पवारांच्या या भूमिकेचे राजकीय संकेत काय, यावरून आता तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे। तर भाजपने यावर जोरदार तोंडसूक घेतल्याचं पाहायला मिळतं। बेगाना शादी में अब्दुल्ला दिवाना असं यांचं सुरू आहे। त्याच्यामुळे लग्न कोणाचं, नाचतंय कोण? आता रोहित पवार तुम्हाला माहीत आहे, बातम्यांमध्ये राहण्यासाठी काहीतरी त्यांना करावं लागतं आणि त्याच्यामुळे अशा संधी सोडतील तर ते रोहित पवार कसले। त्याच्यामुळे मला वाटतं काँग्रेसमध्ये जातील, 100% जातील। पवार साहेबांना सोडतील।
हो हो, ते आता पवार साहेबांपेक्षा मोठे झालेत ना. आता पवार साहेबांच्या आवाक्यात रोहित पवार राहिलेले नाहीयेत. एकमेव नेता आहे रोहित पवारांना वाटतं की या देशाचं नेतृत्व करू शकेल, युवकाच्या पाठीमागे उभं राहू शकेल. त्यामुळं त्यांना वाटतं आता दुसऱ्यामध्ये काही दम राहिला नाही. हे आमच्या रोहित भाऊला पटलेलं आहे. मग रोहित पवार काँग्रेसच्या वाटेवर असं म्हणायचं का आणि आले? हे बघा, जो ज्या विचाराशी आमच्या बांधील आहेत त्याला जे विचार पटतील ते सोबत असणार आमच्या. रोहित पवार येतील नाही येतील, पण हे विचार त्यांच्या डोक्यात आलेत आणि त्यांना जर वाटलं की हा मार्ग आमचा उत्तम आहे, योग्य आहे आणि राहुलजींना साथ दिली पाहिजेत, त्यावेळेस त्यांचं स्वागत करू, त्यांची इच्छा असेल तर. एखादा नेता आपल्याला आवडत असेल तर आपल्या देशाची संस्कृती अशीच आहे ना की आपण सगळ्यांचं स्वागत करू. पण राहुल गांधींबद्दल आपुलकी असेल, राहुल गांधी विरोधी पक्षनेता सगळ्यांचा आहे ना, इंडिया आघाडीचा आहे, तर मग काय लावलं तर. इंडिया आघाडीचे नेते विरोधी पक्षनेता आहे, रोहित पवारांनी जर लावलं तर छानच वाटतंय आम्हाला. असं देखील चर्चा आहे की ते काँग्रेसमध्ये येऊ शकतात, आले तर स्वागत काय? का स्वागत नाही? इतका असा तरुण तडफदार युवा कोणाला पाहिजे नसेल? बिलकुल स्वागत. पुण्यामध्ये उद्या धडक देण्याआधी राहुल गांधींनी राजधानी दिल्लीत सरकार विरोधात दंड थोपटले आहेत. जंतर मंतरवरील आंदोलनाच्या